आणि म्हणून आपण बोललो की काय खावं, कुणाचं खावं आणि किती खावं. किती खावं अर्थात आहार हा मर्यादित असावा. दुसरी गोष्ट कुणाचं खावं, कुणाचे खाऊ नये. दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. आपल्याला दुर्बुद्धी फुटते. तुम्ही सात्विक आहेत, परमार्थात वावरतात, परंतु दुष्टाच्या घरचं अन्न खाऊन आलं तर तुम्हाला दुर्बुद्धी फुटते, तुमची नजर बदलते, तुमच्याही जीवनात परद्रव्य करण्याचा अभिलाष येतो, तुम्हाला दुर्बुद्धी होते. दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं तर तुम्ही परपीडक बनता, परनिंदा करता दुष्टाचं अन्न खाल्लं तर. का? दुष्टाच्या अन्नाने तुम्हाला दुर्बुद्धी होते. दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. सज्जनाकडून मागून घ्यावं, पण दुष्टाच्या घरचं अन्न टाळावं. पण कुणाचे खाऊ नये. दुष्टाचं अन्न खाल्लं दुर्बुद्धी होते. शास्त्र पुरावा आहे. उदाहरण देतो. पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडलेत. सगळे पांडव आणि द्रौपदी पितामह भीष्माला भेटायला गेलेत. सोबत भगवान कृष्णही होते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले की पितामहाकडून काही उपदेश घ्या, पितामह यांना काही उपदेश करा. असं देवाने आदेश दिल्यावर पितामह बोलू लागले. त्यावेळेस पहिल्यांदा धर्मराजाला उपदेश केला. पितामह म्हणाले, भीष्माचार्य म्हणाले की धर्मा, तुझं नाव धर्म आहे, पण तरी धर्मानं वाग. असं बोलल्यावर द्रौपदीला हसू आलं. द्रौपदी हसली. तेवढ्यात पितामह म्हणतात, द्रौपदी का हसलीस? तर द्रौपदी म्हणते, पितामह, आता माझ्या नवऱ्याला सांगता तुम्ही धर्मानं वाग. तो धर्मच आहे, पण तरी धर्मानं वाग, धर्म सोडू नको असं सांगतायत. पण ज्यावेळेस माझं वस्त्रहरण चाललं होतं त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? तुम्ही का धर्मानं वागले नाही, नीती इमानदारीने वागले नाही? तुमचा धर्म कुठं गेला होता? पितामहानं फार गोड उत्तर दिलं. म्हणले, द्रौपदी, मी तुझा शर्मिंदा आहे, मी तुझा शर्मिंदा आहे, मी चुकलेलो आहे, मला माहिती आहे, मी चुकीचा वागलो आहे, मी धर्मानं वागलो नाही. का? तर मी दुष्ट अशा दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि म्हणून मला दुर्बुद्धी झाली होती. तुझं वस्त्रहरण रोखावं अशी सद्बुद्धी मला झाली नाही. याचं मुख्य कारण मी दुष्ट दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि दुष्टाचं अन्न खाल्लं की माणसाला दुर्बुद्धी होतेच. दुर्बुद्धीने पापाचरण होते, पापाचरण पतन होतं, मनुष्य नरकाला जातं. आणि म्हणून दुष्टाचं अन्न टाळावं. दारुड्याच्या घरचं अन्न टाळावं. गोड अन्न आहे, पंगत आहे, मी प्रमाण बोलून पुढं आलोय. दारुड्याचं अन्न का टाळावं? हे ना, तुका म्हणे, मद्यपानाचे मिष्टान्न तसा तो दुर्जन शिवू नये. जसं दुर्जनाला, दुष्ट माणसाला शिवू नये, लांब राहावं, तसं दारुड्या माणसाच्या नुक्तीपासून, बुंदीपासून लांब राहावं. साधं नाही, नुक्तीचं जेवण आहे पण दारुड्याचं आहे, लांब राहावं. दुष्ट माणसापासून जसं लांब राहावं, दुष्ट माणसापासून जसं लांब राहावं, तसं दारुड्याच्या अन्नापासून लांब राहावं. दारू पिणाऱ्या माणसाच्या घरचं अन्न खाऊ नये. दोष लागतो, पाप लागतो, अधोगती होते. पण कुणाचं खाऊ याला फार महत्त्व आहे. कुणाचे खाल्लं तर दुर्बुद्धी होते, कुणाचे खाऊ नये. आणि म्हणून मी मागं बोललो की जे देवोपा असतात, ती ब्राह्मण मंडळी, ते कुणाच्याही घरचं खात नाहीत. आपल्या घरी पूजेला येतात, कुठली पूजा असो, पूजा करतात, पण देवा जेवा ना, नाही आम्ही खात नाही. बरोबर आहे, सत्य आहे. फार तर दूध घेतात, बाकीचं काही घेत नाही, ते उकळलेलं असते. शिदा नेतात किंवा तिथं शिद्याच्या ती भाजीपोळी बनवतात स्वतः आणि मग खातात, आपल्या हातचं खात नाहीत. न जाणो ते दुष्टाच्या घरचं अन्न असेल, भ्रष्टाचाराच्या पैशाचं अन्न असेल, पापाचं अन्न असेल.
तर त्या ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून ते ब्राह्मण आपल्या घरचं खात नाहीत. ते सत्य, त्याला शास्त्र पुरावा आहे. भीष्माचार्यांनी दुर्जनाचं, दुष्टाचं, दुर्योधनाचं अन्न खाल्लंय म्हणून दुर्बुद्धी झाली आणि वस्त्रहरण रोखलं नाही हे कबूल केले. कुणाचंही अन्न खाऊ नये. आणि म्हणून मी बोललो की मांसाहार करणारे, दारू पिणारे दुर्जन असतात. आता हे स्वतःला सज्जन समजतात. गंमत अशी आहे की हे बोलणं पटण्यासारखं नाही वाटत. दारू पिणारा कुठं दुर्जन, मटण खाणारा कुठं दुर्जन? ते अन्न आहे. दारू पिये मग काय खाल्लं ते बिघडतं. 90% लोक दारू पितात, मांस खातात, मग सगळे दुर्जन आहेत का? हो, शास्त्र दुर्जनच म्हणते. शास्त्र दुर्जन म्हणते. मानायचं असलं माना, नाही मानायचं नका मान. हो, मांस खाणाऱ्याला नरकाशिवाय गती नाही. नाथ महाराज पुरावा देत आहेत. आवडी खावा या मांसा, या स्वर्गाची आशा, जे करीती पशुहिंसा, त्या पुरुषा अधपतन नरकवास. जो मांस खातो त्याला नरकाशिवाय गती नाही. आवडी खावा या मांसा, या स्वर्गाची आशा, जे करीती पशुहिंसा, त्या पुरुषा अधपतन नरकवास. नाथ महाराज. मांस खाणारा मनुष्य नरकालाच जातो. मांस खाणाऱ्याला नरकाशिवाय गती नाही आहे. जो नरकाला जातो तो दुष्टच आहे, घेऊ वाईटच आहे. मग त्याच्या घरचं अन्न का खायचं? दारू पिणारा वाईटच आहे, पापीच आहे. दारू तर महापाप आहे. मटण तरी पाप, दारू महापाप आहे. मग पापी आणि महापाप्याच्या घरचं अन्न का खावं? मटण पाप आहे, मटण खाणं पाप, दारू पिणं महापाप. मटण खातात ते पापी, दारू पितात ते महापापी. मग या पाप्याच्या घरचं अन्न का खावं? पापी दुर्जन असतो, दुर्जनाचं अन्न टाळावं. दुर्जनाला शिवू नये, तसं दारू पिणाऱ्या माणसाच्या अन्नाला शिवू नये. दारुड्याचं अन्न टाळावं. मग ते नुकती का असत नाही, टाळावी. कारण आपल्याला दुर्बुद्धी फुटते. हो, पाप्याचं अन्न खाल्लं, दुष्टाचं अन्न खाल्लं, दुर्जनाचं अन्न खाल्लं, आपल्याला दुर्बुद्धी होते. आपण वाईट वागतो, पापाचरण करतो आणि नरकाला जातो. पण दुर्जनाचं अन्न टाळावं, पाप्याचं अन्न टाळावं, दारुड्याचं अन्न टाळावं, मांसाहार करणाऱ्याचं अन्न टाळावं. त्याच्या घरी पाणी पिऊ नये, जेवू नये, खाऊ नये. आपल्याला दुर्बुद्धी होते. पण किती खावं, कुणाचं खावं, याला फार महत्त्व आहे. आणि काय खावं यालाही महत्त्व आहे. काय खावं? शुद्ध शाकाहार करावा. मांसाहार करू नये, दारू पिऊ नये. अति तिखट, अति आंबट, अति खरट खाऊ नये. मांसाहार, दारू, अति तिखट, अति आंबट, अति खरट, दुर्बुद्धी होते आणि पतन होतं. म्हणून शुद्ध शाकाहार असावा, फलाहार असावा. भाजी, पोळी, भाकरी, वरण भात, दही, दूध, तूप, ड्रायफ्रूट्स, नाना प्रकारचे इतर फळही, गोड मधुर आहार असावा. धनभरा बोलतायत, सत्वाचे कीर पाळती, कारण हाच सुमती, जैसा दिवसाची उन्नती भानू जैसा. सत्वाचे कीर पाळती, कारण हाची सुमती, दिवसाची उन्नती भानू जैसा. दिवस उगायला कारण काय असेल ते सूर्य. तसं आत्मज्ञान व्हायला आणि देव भेटायला कारण काय असेल तर शुद्ध सात्विक आहार आहे. सत्वाचे कीर पाळती, कारण हाची सुमती, दिवसाची उन्नती भानू जैसा. दिवस उगवायचा आहे, सूर्य कारण आहे. देव भेटायचा आहे, शाकाहार कारण आहे. तात्पर्य शुद्ध शाकाहाराने तुम्हाला देव भेटतो का? शुद्ध शाकाहाराने, सात्विक आहाराने तुमची बुद्धी सात्विक बनते आणि सात्विक बुद्धी तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते. आणि म्हणून शुद्ध सात्विक शाकाहार करा. मांसाहार टाळा, दारू टाळा, अति तिखट, अति आंबट, अति खारट टाळा. शुद्ध शाकाहाराने देव तर भेटतोच, पण ज्ञानोबा बोलतात, आणि शरीरहान मानसा बळाचा पैकवासा, हा आहारो तरी दशा कैची रोगा. शुद्ध शाकाहारानं शारीरिक आणि मानसिक दोन्ही बळ वाढतात. शरीर बळापेक्षा मानसिक बळाला जास्त महत्त्व आहे. तुम्ही पैलवान आहेत पण तुमच्याजवळ मानसिक बळ नाही, तुम्ही कशाला घाबराल आणि पळून जाल. भले शरीराने दुबळे आहेत पण मनाने बळकट आहेत, मनोबल आहे. तुम्ही दुबळे असूनही कशाला तोंड द्याल, कोणाशी फाईट कराल, संकटाचा सामना कराल. आणि मनोबळ आणि शारीरिक बळ दोन्ही बळ कशाने वाढतात? शाकाहारानं. आणि रोगराई कमी होते.
आणि शरीराहन मानसा बळाचा पैकुवासा हा आहार उतरी दशा कैची रोगा. शुद्ध शाकाहार करण्याला रोगही कमीत कमी होतात, त्याचे मानसिक आणि शारीरिक बळ दोन्ही वाढतात, त्याचं आयुष्य वाढतं, जीवनात सुखही वाढतं आणि देवाचीही प्राप्ती होते. आणि म्हणून शुद्ध शाकाहार करा. आणि म्हणून मी जे 3 मुद्दे मांडले की माणसाला दुर्बुद्धी का होते, तर त्यातलं पहिलं कारण मी सांगितलं होतं गलिच्छ आहार, दुसरं कुसंगती आणि तिसरं नामाशी विन्मुक्ता. तर आपण नामाशी विन्मुक्ता पाहिली आहे आणि दुसरं शाकाहार पाहिला आहे. अर्थात शुद्ध शाकाहार नसेल, सात्विक आहार नसेल तर तुम्हाला दुर्बुद्धीच होते. तुम्ही मांसाहार कराल, दारू प्याल, राजस तामस आहार घ्याल तर तुम्हाला दुर्बुद्धीच होईल आणि तुमचं पतनच होईल, नरकालाच जाल. म्हणून मांसाहार टाळा, दारू टाळा, अति तिखट अति आंबट टाळा आणि शुद्ध शाकाहार करा. सद्बुद्धी होईल, सदाचार जीवनात येईल, देव भेटेल, मुक्त व्हाल. आता उरलं तिसरं कारण, दुर्बुद्धी का होते. 3 कारणं, नामाशी उन्मुक्ता, गलिच्छ आहार आणि कुसंगती, हे 3 कारणं आहेत. उरली कुसंगती. कुसंगतीने पण माणसाला दुर्बुद्धी होते आणि मनुष्य नरकाला जातो. तो कुमाराज बोलतात की बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. तुम्ही कुणाच्या संगतीत वावरता याला फार महत्त्व आहे. कुणाचं खाता आणि कुणाच्या संगतीत वावरता, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. तुम्ही चोरापाशी बसले तर फाटकं चिंदूकसुद्धा उचलाव अशी तुमची बुद्धी होईल, तुम्हाला दुर्बुद्धी फुटेल. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे मन. डेकणाच्या संगे हिरा भंगाला, कुसंगे नाडाला साधू तैसा. जो घनाने फुटत नाही असा हिरा, पण ढेकणाच्या संगतीत गेला, ढेकून फुटला, रगत लागलं तर त्या हिऱ्याचा आपाप चुरा होतो. का? संगती ढेकणाची किंवा रक्ताची, हिऱ्याचा चुरा. जो घनाने फुटत नाही तो हिरा ढेकणाच्या संगतीने भंगला. तैसा कुसंगे नाडाला साधू तैसा. साधू आहे पण कुसंगतीत गेला. साधूने 10 लग्न अटेंड केली, तो असाधू बनू शकतो. भन्नाट लग्नात असे भपकेबाज, डॉल्बी फलबी डिंगडॉंग लग्न श्रीमंताची, अशी 10 लग्न अटेंड केली साधूने तर साधू असाधू बनू शकतो, वातावरण पाहून, कुसंगतीमुळे. पण तो एखादा असाधू जर 10 अंत्ययात्रेला गेला तर त्याला वैराग्य होऊ शकतो आणि तो साधू बनू शकतो. परिणाम संगतीचा आहे. तुम्ही कुणात वावरता हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे एक मन आहे, ढवळ्याचा जरी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. वान नाही लागत पण गुण लागतो आणि तो संगतीचा परिणाम असतो. कैकेयी माता ही कौशल्य मातेपेक्षा रामचंद्रावर जास्त प्रेम करायची, पण मंथरेच्या संगतीने कैकेयीची बुद्धी पालटली. माझ्या भरताला गादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. हा संगतीचा परिणाम, ही दुर्बुद्धी आहे. कुसंगतीने दुर्बुद्धी फुटते. कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, संगती दुर्योधनाची होती, दुष्टाची होती. द्रौपदीला म्हटलं माझ्या मांडीवर येऊन बस, इतक्या खालच्या थराला गेला. ही दुर्बुद्धी आहे. कारण कुसंगती. कुसंगी नाडाला साधू तैसा. कुसंगती टाळावी, दुष्टाच्या संगतीत जाऊ नये. आणि म्हणून बघा, तुम्हाला मुलीचं लग्न जमायचं असेल आणि तुम्ही सोयरे होऊन गेले एखाद्याच्या घरी, तर मुलाची श्रीमंती, पद आणि पगार बघू नका. आधी मुलाचे मित्र बघा. मुलाचे मित्र बघा, व्याह्याचे मित्र बघा. मुलाचे मित्र जर गलिच्छ नालायक असतील तर त्या घरी मुलगीच देऊ नका. कारण मुलाचे मित्र नालायक असतील, दुर्गुणी असतील तर नवरदेवही दुर्गुणीच असतो, त्याला पोरगीच देऊ नका. भले गरीब आहे पण मुलगा सज्जन आहे, मित्र सोबर आहेत, माळकरी आहेत, टाळकरी आहेत. घरा नाही टाळकरी माळकरी आहे, जरूर मुलगी द्या. थोडं घरानं गरीब असू द्या. पण फार श्रीमंत आहे, पदावाले, पैशावाले, फार मोठ्या पदावर आहे, मित्र नालायक असतील तर तुमच्या पोरीचं वाटूळच होईल तिथं पोरगी दिली तर. तुम्ही कुणात वावरता याला फार महत्त्व आहे. संगती सज्जनाची असावी,
दुर्जनाची नाही. दुर्जनाच्या संगतीने आम्ही दुर्जन म्हणतो, आम्हाला दुर्बुद्धी फुटते, पापाचरण करतो, नरकाला जातो. सज्जनाच्या संगतीने सद्बुद्धी फुटते, सदाचार घडतो, पुण्यकर्म घडतात, आम्ही मोक्षाला जातो, देव भेटतो. पण संगती फार महत्त्वाची. आणि म्हणून मी सुरुवातीला विधान केलं की माणसाला दुर्बुद्धी का होते. तुकोबाराने देवाकडे मागणं मागितलंय की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. देवा मला माझ्या जीवनात कधी दुर्बुद्धी होऊ देऊ नको. दुर्बुद्धीने इंद्र आणि चंद्रासारखे पतन झाले. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र अहिल्याकडे गेला, त्याला भग पडली. इंद्रा पडली भग, भग म्हणजे अंगाला भोकं पडली. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा. चंद्राने गणपतीची निंदा केली, गणपतीने शाप दिला, चंद्र काळा झाला. नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ही दुर्बुद्धी आहे. इंद्राला दुर्बुद्धी झाली कशाची? अहिल्याकडे जाण्याची. चंद्राला दुर्बुद्धी झाली कशाची? गणपतीची निंदा करण्याची. नारदाला दुर्बुद्धी झाली कशाचं? नारदी बायको करण्याची. भले भले वाया गेले, भल्या भल्यांचं वाटोळं झालं. इंद्र चंद्र नारद काय साधे आहेत का? भल्या भल्याचं वाटोळं झालं कशाने? दुर्बुद्धीने. आणि मग देवाला नेहमी मागावं की देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. त्या दुर्बुद्धीने पापाचरणानं आपलं पतन नरकवासच, दुसरं काही नाही. आणि मग तुकोबाराय देवाकडे हात जोडून मागतायत की देवा दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. देवा माझ्या मनाला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. का बरं? आपण बोलतात की देवा तुकोबाराय का म्हणतायत की मला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस? याचं कारण दुर्बुद्धीमुळे मनुष्य कुकर्म करतो, पापाचरण करतो, निषिद्ध कर्म करतो आणि या सगळ्या कर्मातून तुमचं पतन होतं, तुम्ही नरकाला जाता. आणि मग ही दुर्बुद्धी मला होऊ देऊ नकोस. मग दुर्बुद्धी होऊ नये यासाठी काय करायचं? दुर्बुद्धी कशाने होते? गलिच्छ आहार अर्थात मांसाहार, कुसंगती आणि नामाशी विनमुक्ता, या 3 गोष्टीने दुर्बुद्धी होते. दुर्बुद्धीने पतन होतं. म्हणून देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. मग सद्बुद्धी कशाने होते? तर शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, या 3 गोष्टीने माणसाला सद्बुद्धी होते. आणि मग मुखामध्ये सतत भगवंताचं नाम जर धारण केलं तर माणसाला सद्बुद्धी होते. आणि मुखामध्ये भगवंताचं नाम सतत धारण करणं म्हणजेच एक प्रकारे देवाचे पाय चित्तात धारण करणं. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात आणि महाराज लिहितात, आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धीच होऊ दे. सद्बुद्धी कशाने होते? तर शुद्ध शाकाहार अर्थात सात्विक आहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं पवित्र नाम, या 3 गोष्टीने माणसाला सद्बुद्धी फुटते. आणि मग मुखामध्ये निरंतर भगवंताचं नाम आहे, तर याचा अर्थच होतो की तुम्ही चित्तामध्ये भगवंताचे चरण धारण केलेत. चित्तात भगवंताचे चरण धारण करणं म्हणजे काय असतं? दुसरं काय? देवाच्या पाय आणून चित्तात घालायचे काय? देवाचं नाम चित्तात धारण करणं किंवा चित्त भगवंताच्या पायावर स्थिर करणं, मुखानं सतत भगवंताचं नाम घेणं म्हणजेच तुझे पाय चित्ती धरी. जेव्हा मी तुझे पाय चित्तात धारण केले, अर्थात मी तुझं सातत्यानं नामस्मरण करतोय. का? तर मला दुर्बुद्धी होऊ नये, मला सद्बुद्धी व्हावी. मला सद्बुद्धी व्हावी म्हणून मी तुझं सातत्यानं नाम घेतोय. तुझं नाम मी माझ्या चित्तात धारण केलंय. मग आता मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धी होऊ दे. कारण चित्तात भगवंताचं नाम धारण केलं. तिथं शब्द वापरलाय आता. शब्दप्रयोग कसा आहे? आता. आता विश्वात्मके देवे, म्हणजे तुम्ही काहीतरी केलेलं असतंय आणि त्याचं फळ मागत असता. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, निवृत्तीनाथाचा आदेश होता की ज्ञानोबा
ज्ञानदेवा तू काय कर, गीतेवर भाष्य कर, ज्ञानेश्वरी लिही. कुणी आदेश दिला? श्रीगुरु निवृत्तीनाथाने. बाळ ज्ञाना तू गीतेवर भाष्य कर, ज्ञानेश्वरी लिही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण लिहिल्यानंतर ज्ञानोबारांनी एक मागणं मागितले पसायदानातून की आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. हे श्रीगुरु निवृत्तीनाथा, तुमच्या म्हणण्यानुसार मी ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवर भाष्य केलं, पण आता जसं वडील मुलाला म्हणले जा रे दिवसभर मोटर चालू करून दारे धरून ये. मुलगा दारे धरून आला, पण गावात जत्रा आली. संध्याकाळी मुलगा बापाला म्हणतो, बाबा दादा मी दिवसभर दारे धरले, पण आता मला 100 रुपये द्या ना. दिवसभर दारे धरले, आता मला 100 रुपये द्या ना, मला जत्राला जायचे. का? काम केलं, तुमचं ऐकलं, मग आता मला मोबदला द्या ना काहीतरी, मला जत्राला जायचे. मी ज्ञानेश्वरी लिहिली, निवृत्तीनाथा मी ज्ञानेश्वरी लिहिली, पण आता मला पसायदान द्या. देवा गलीचे हार, कुसंगती आणि नामाशी उन्मुक्ता याने माणसात दुर्बुद्धी होते, ती मला नकोय देवा. पण आता मी शुद्ध शाकाहार करतोय, सत्संगतीत वावरतोय आणि मुखात सातत्यानं नाम आहे. आणि म्हणून आता मुखात नाम आहे म्हणजे तुझे पाय चित्तात धरलेत. शुद्ध शाकाहार करतोय, सज्जनाची संगती करतोय, मुखात नामस्मरण आहे, अर्थात तुझे पाय चित्तात धारण केलेत. हां कशा करता? तर मला दुर्बुद्धी होऊ नये, मला सद्बुद्धी व्हावी. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आता ऐसे करी, मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धीच होऊ दे. त्यासाठी मी तुझे पाय चित्तात धारण केलेत. अर्थात तुझं सातत्यानं नामस्मरण करतोय, सज्जनाची संगती आहे आणि शुद्ध शाकाहार आहे, मी असा वागतोय. अर्थात तुझे पाय चित्तात धारण केलेत, तुझं सातत्यानं नामस्मरण करतोय. मग आता तरी देवा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको, मला सद्बुद्धी होऊ दे. आणि म्हणून आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा मला सद्बुद्धी होऊ दे, दुर्बुद्धी नको. आता शब्दाचा आपण अर्थ पाहिलाय की काहीतरी तुम्ही केलंय, त्याच्या बदल्यात तुम्ही मागत असता, तिथं आता शब्द येतो. तुम्ही कुसंगती सोडली आहे, गलेचा आहार सोडलाय, आणि मुखात नाम नाही ते सोडलंय. मग आता मुखात नाम धारण केलंय, सत्संगतीत आलात, शुद्ध शाकाहार करतायत. मग आता तरी देवा, आता तरी देवा मला दुर्बुद्धी देऊ नको, आता तरी मला सद्बुद्धी दे. का? मी सज्जनाच्या संगतीत आलोय, शाकाहार करतोय, मुखाने नाम घेतोय. मुखाने नाम घेतोय म्हणजे तुझे पाय चित्तात धारण केलेत. नाम घेतोय, तुझे पाय चित्तात धारण केले. मग देवा आता दुर्बुद्धी जाऊ दे, मला सद्बुद्धी दे. आता तरी सद्बुद्धी दे. का? मी तुझ्या म्हणण्यासारखं वागतोय, तुझं नाम मुखात धारण केले आणि चित्तात पाय धारण केले. आणि म्हणून आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा मला तुझे पाय चित्तात धारण केल्यामुळं, तुझं नामस्मरण केल्यामुळं, शुद्ध शाकाहारामुळं, सज्जनाच्या संगतीमुळं, या सगळ्या गोष्टीमुळं मला आता सद्बुद्धी दे. माझी दुर्बुद्धी आता गेली तुझ्या कृपेने, आता सद्बुद्धी दे. सद्बुद्धीने काय होतं? सद्बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी. सात्विक, राजस, तामस. सात्विक बुद्धी आपल्यामध्ये आली की सद्बुद्धीने, सात्विक बुद्धीने मनुष्याचा विवेक जागा होतो. आणि हा विवेक तुमचा वाटाडे असतो, तुम्हाला कुकर्मापासून रोखतो. तुमचा जर सद्बुद्धीने विवेक जागा झाला, आणि विवेक जागा असेल तर तो तुम्हाला कुकर्म करू देत नाही. तुम्ही कुकर्म करायला की तुम्हाला तो टोकतो, ऐक तिकडे जाऊ नको, ते चुकीचं आहे, ते करू नको, हे कर. विवेक आमचा वाटाड्या बनतो. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचचे करचरणी होती डोळे. ज्ञानोबा आहे. सत्वगुण जागा झाला, सद्बुद्धी जागी झाली की विवेक जागृती होती, आणि विवेक हा तुमचा वाटाड्या बनतो. सर्व इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात आणि इंद्रियच कुकर्म करायची टाकून देतात.
आणि मग ते तुकोबारायचा अभंग, हां, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, मनात येत धाव घी राही विठोबाचे पायी. या सगळ्या गोष्टी इंद्रिय आपोआप करतात, आपोआप करतात. सद्बुद्धी जागी होय. सद्बुद्धी जागी झाली, सत्वगुण जागा झाला की डोळे फक्त विठ्ठलाचं रूप पाहतात, विषय वासना वाईट गोष्टी पाहत नाहीत. कान पांडुरंगाचं भजन ऐकतात, गुणगान ऐकतात. जी विठ्ठलाचं नाव घेते, मन विठ्ठलाच्या पायावर स्थिर होतं. इंद्रिय विषयातून निघून भगवंताच्या चरणावर आपोआप स्थिर होतात. सद्बुद्धी जागी व्हावी. आणि म्हणून सद्बुद्धी फार महत्वाची. वाती पुढे काळोखे पडो लागे जैसे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नाही. छोटासा दिवा वात जरी लावली तर अंधार पळून जातो. तसं सद्बुद्धी जागी झाली, सत्वगुण जागा झाला की दुर्गुण जीवनातून पळून जातात. ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे. विवेक जागा झाले की दुर्गुण पळूनच जातात, कारण विवेक वाटाळे असतो. इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात आणि हा विवेक इंद्रियांना दुष्कर्म करू देत नाही. आणि म्हणून देवा, मी शुद्ध शाकाहार करतोय, सज्जनाच्या संगतीत वावरतोय आणि मुखानं तुझं सारखं नाम घेतोय, अर्थात तुझे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेत. याच्या बदल्यात आता तू मला सद्बुद्धी दे. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुझे पाय चित्तात धरलेत, आता मला सद्बुद्धी दे. दुर्बुद्धी तर घातली, आता सद्बुद्धी आली. सद्बुद्धीने विवेक जागृती, आणि विवेक जागृतीने जीवनात सदाचार येतो. इंद्रिय कुकर्म टाकून देतात, सत्कर्म करतात, पुण्यकर्म करतात, आणि पुण्यकर्म तुम्हाला देवाशी जोडतं. अर्थात सद्बुद्धीने तुम्हाला देवाची प्राप्ती होते. दुर्बुद्धीने नरकाला जाता, सद्बुद्धीने देवाकडे जाता, मुक्तीकडे जाता, देवाची प्राप्ती करता. आणि म्हणून जीवनात सत्वगुण जागा व्हावा. सत्वगुण किंवा सद्बुद्धी, आपण पुन्हा पुन्हा बोलले, 3 गोष्टीं जागी होते. एक शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात देवाचं नाव. या 3 गोष्टींनी सद्बुद्धी जागी होते. आणि मग या 3ही गोष्टी सातत्यानं जीवनात असाव्यात. सातत्यानं सज्जनाच्या संगतीत राहावं, कधी इकडं कधी तिकडं करू नये. सतत सज्जनाची संगती, सतत शाकाहार आणि सतत मुखात भगवंताचं नाम. या 3 गोष्टी असल्या की सत्वगुण तेवत राहतो. पण भगवंताचं नाम थांबलं की रजतम पेटून उठतात आणि सत्वाला खाली दाबतात. ज्ञानोबा बोलत आहेत, विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध, एका एर दोघे ओकत ये राहसे. तुम्ही नाम घेताय तेव्हा सत्वगुण पेटून उठलाय, रजतम दबलेत. हा सत्वगुण तुम्हाला देवाची प्राप्ती करतो. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध, सत्वगुण वाढलाय, तुम्ही नाम घेतायत, रजतम दबले, सत्वगुण वर आला, याने ज्ञानाला हाक मारली, ज्ञानाची आणि देवाची प्राप्ती करून दिली. पण नाम थांबलं की रजतम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात आणि रजतम तुमच्याकडून पतन करून घेतात, तुम्हाला दुर्बुद्धी फोडतात, पाप करायला लावतात, नरकाला नेतात. आणि म्हणून नाम नित्य हवं आहे, शाकाहार नित्य हवा आहे, सज्जनाची संगती नित्य हवी आहे. हे मधून मधून नको, हे सत्य हवं आहे, हे नित्य हवं आहे. या 3 गोष्टी नित्य हव्या आहेत. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि नित्य नाम, या 3ही गोष्टी नित्य असाव्यात. कारण नित्य नाम आहे, नित्य संगती, नित्य शाकाहार आहे, त्याने नित्य सत्वगुण पेटून उठतो, तो ज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला ज्ञानाची आणि देवाची प्राप्ती करून देतो. पण नाम थांबलं की रजाने तम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात, आणि रजतम हे विकारी असतात, दुर्बुद्धी फोडतात, पाप करून घेतात, तुम्हाला नरकाला लावतात. म्हणून नाम नित्य हवं आहे, शाकाहार नित्य हवा आहे, सज्जनाची संगती नित्य हवी आहे. एखाद्या टोपल्यात जर खेकडे टाकले, त्यातला एखादा बाहेर निघायला लागला तर बाकीचे खेकडे त्याला खाली ओढतात, बाहेर निघू देत नाहीत. तसं नाम थांबलं की रजतम वर येतात आणि त्या सत्वगुणाला त्या खेकड्यासारखं खाली ओढतात, दुर्बुद्धी फोडतात, तुमचं पतन करतात. म्हणून रजतम सतत दबून राहावेत आणि सत्वगुण उफाळून वर यावा, यासाठी नित्य नाम हवं आहे. नाम थांबलं की सत्व दबतो, रजतम वर येतात, हे रजतम सत्वाला दाबतात, दुर्बुद्धी फोडतात, पापा करून घेतात. म्हणून नाम नित्य हवं आहे.
सत्वगुण तेवत राहतो, ज्ञानाला हाक मारतो, आत्मज्ञान मिळवून देतो, संत बनवतो, देव बनवतो. नाम नित्य हवंय. सद्बुद्धी फुटते, सत्वगुण तेवत राहतो. मग आता मी शुद्ध शाकार करतोय, सज्जनाच्या संगतीत वावरतोय, मुखात नित्य नाम धारण केलंय, तुझे पाय चित्तात धारण केलेत. अशा प्रकारे देवा मला तुझ्याबद्दल खूप खूप भाव निर्माण झाला आहे. माझ्या अंतःकरणात तुझ्याबद्दल भाव उपजला आहे. आणि तो माझा भाव तू कडीला नाही, सिद्धीला नाही, ही तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज म्हणतायत, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. देवा मी नित्य नामधारक झालोय. नित्य सज्जनाच्या संगतीत, संतांच्या संगतीत वावरतोय आणि नित्य शुद्ध शाकार करतोय. यामुळे माझी भक्ती बळावली आहे आणि माझ्या अंतःकरणात तुझ्या नामाचा, तुझ्या प्राप्तीचा भाव बळावला आहे, भाव उपजला आहे. आणि हा माझा भाव कडीला जाऊ दे आणि मला मुक्ती दे, मला देव बनव. भाव महत्त्वाचा आहे. इथं भाव उपजला म्हटले. कशामुळे भाव उपजला आहे? शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि नित्य नामस्मरण, या 3 गोष्टीने सद्बुद्धी जागी झाली. आणि तुकोबाराय म्हणतात की माझ्या अंतःकरणात भाव जागा झालाय. आणि म्हणून जो भाव जागा झाला, या भावानं मला आता तुझी प्राप्ती करून दे. भावही 2 प्रकारचे असतात, एक अशुद्ध भाव आणि एक शुद्ध भाव. आम जनतेचा भाव हा अशुद्ध भाव आहे. 99% लोकांना थोडा देवही आवडतो, थोडा संसारही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. दोन्ही अर्धा अर्धा आवडतं, अशुद्ध भाव आहे. संसार थोडा, देव थोडा, अशुद्ध भाव आहे. पण ज्या व्यक्तीला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, तो शुद्ध भाव असतो. आणि अशा भावाला श्री संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मुक्ताबाई. ज्या भावाला किंवा ज्या व्यक्तीला संसार आता उलटीप्राय तुच्छ वाटतो, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. तुकोबाराय. धन जन माता पिता काही आवडत नाही, फक्त नारायण आवडतो, हा शुद्ध भाव असतो. आणि शुद्ध भाव देवाची प्राप्ती करून देतो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. भाव शुद्ध असावा, अशुद्ध नसावा. थोडा संसार आवडतो, थोडा देवही आवडतो, अशुद्ध भाव आहे. फक्त देवच आवडतो, बाकी काही आवडत नाही, शुद्ध भाव आहे. आणि फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, याचा अर्थ हे वैराग्य आहे. शुद्ध भाव कशाला म्हटले? संसार अजिबात आवडत नाही, फक्त देव आवडतो, हा शुद्ध भाव आहे. संसार अजिबात न आवडणं आणि फक्त देवच आवडणं, हे वैराग्य आहे. आणि म्हणून वैराग्य धारण करून घेतलेलं नामस्मरण हा खरा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो. वैराग्य धारण करून घेतलेलं नामस्मरण हा खरा भाव आहे, हा शुद्ध भाव आहे. आणि म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. कारण वैराग्यानंतरच नामस्मरणाची खरी आवड निर्माण होते. तुकोबाराय साक्ष देतात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, घडोघडी सुख वाढू लागे. मग शब्द बघा, मग कधी आधी काय? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. देवा संताचे चरण जर संत चरणरज अंगाला लागली तर वासनेचं बीज जळून जातं. वासना जळणं म्हणजे वैराग्य येणं. आणि वैराग्य आल्यानंतरच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मग संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. अर्थात वैराग्य आलं, वासना जळलं म्हणजे वैराग्य आलं. वैराग्य आलं मग रामनामे उपजे आवडी, घडोघडी सुख वाढू लागे. अर्थात जीवनात वैराग्य आलं तरच तुम्हाला हरिनामाची खरी गोडी लागते आणि संसाराचा वीट येतो.
तसं देवा माझ्या जीवनात आता वैराग्य धारण करून मी नामस्मरण करतोय, आणि मग जीवनामध्ये वैराग्य धारण करून नामस्मरण केलं तर हा शुद्ध भाव असतो. आणि असा शुद्ध भाव आता माझ्या अंतकरणात उपजला आहे देवा, तो भाव तू कडीला ने, सिद्धीला ने, आणि मला देवाची प्राप्ती करून दे. आणि म्हणून महाराज म्हणतात की उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. आता हा जो शुद्ध भाव आहे ही सद्बुद्धी आहे, हा सत्वगुण आहे. हा सत्वगुण सद्बुद्धी हा शुद्ध भाव देवाची प्राप्ती करून देतो, देवाशी जोडतो. आणि म्हणून दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, तुकोबा म्हणतात मला दुर्बुद्धी देऊ नको, मला सद्बुद्धी दे. आता तुकोबारात सद्बुद्धी जागी झाली तर सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. ज्ञानोबा म्हणतात की जरी पुण्यवशे अल्पची सद्बुद्धी हृदयी प्रकाशे तरी अशेशी नाशे संसार भय. गतजन्मातली पुण्य किंवा या जन्मातल्या पुण्याने तुमच्या अंतकरणात थोडी जर सद्बुद्धी जागी झाली तर संसार भय अर्थात संसार बंधन कायमचं निघून जातो, तुम्ही मुक्त होता. कारण गंगेला जसा शेवट समुद्र आहे तसा सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. जसा गंगेशी उदधी निरंतर तशी ही सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, जसा गंगेशी उदधी निरंतर. गंगेला शेवट समुद्र, सद्बुद्धीला शेवट परमात्मा. आणि सद्बुद्धी म्हणजे जिला निष्काम कर्म करावं वाटतात, निष्काम हरिनाम घ्यावं वाटतं, ती सद्बुद्धी असते. जिला सकाम कर्म करावं वाटतात, सकाम हरिनाम घ्यावं वाटतं, ती दुर्बुद्धी असते. भले हरिनाम घेते पण सकाम आहे, ती दुर्बुद्धीच आहे, तर ती संसारातच बांधते. निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम आवडतात, ती सद्बुद्धी, ती देवाशी जोडते. आणि म्हणून दुर्मिळ चराचरी सदवासना. या जगतात दुर्मिळ काय असेल ती सद्वासना आहे, आणि सद्वासना म्हणजे सद्बुद्धी. आणि म्हणून एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती तिथं निरंतर रमती अविवेकी आहे. जे मूर्ख आहेत, जे अविवेकी आहेत, त्यांना दुर्बुद्धी आहे, दुर्मती आहे. का? संसारात रमतात. जे संसारात रमतात, विषयात रमतात, ते अविवेकी आहेत आणि ती दुर्बुद्धी आहे. संसारात रममान करते ती दुर्बुद्धी आहे, आणि परमात्म्यात रममान करते ती सद्बुद्धी आहे, ती सद्वासना आहे. आता ती सद्बुद्धी सद्वासना माझ्या जागी झाली आहे, आणि मग सद्वासनेला सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. आणि सद्बुद्धी ही सद्वासना का जागी झाली? निरंतर शाकाहार, निरंतर सत्संगती आणि निरंतर मुखात नाम. आणि ही सद्बुद्धी, ही सद्वासना हा शुद्ध भाव असतो, शुद्ध भाव असतो. आणि असा शुद्ध भाव आता माझ्या अंतकरणात देवा पैदा झाला आहे. हा माझा भाव तू कडीला ने, आणि या भावाच्या बळावर मला तुझी प्राप्ती करून दे. आणि म्हणून तुकोबा म्हणतायत की उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. मग देवा आता माझ्या अंतकरणात शुद्ध भाव निर्माण झाला आहे. हा भाव तुझ्या कृपेने कडीला जाऊ दे, म्हणजेच मला मोक्ष मिळून दे, किंवा भगवंता तुझी प्राप्ती करून दे. आणि भगवंताची प्राप्ती हा मनुष्य जीवनातील सर्वात मोठा लाभ असतो, यापेक्षा मोठा कुठलाही लाभ नसतो. हे तुकोबा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की तुका म्हणे आता लाभ नाही या परता, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. देवा मी दुर्बुद्धी का जागी होते याची कारणं सांगितली. गलिच्छ आहार अर्थात मांसाहार, कुसंगती आणि नामाशी विन्मुक्ता, या 3 गोष्टीमुळे दुर्बुद्धी जागी होते. देवा हे जर सगळं सुटलं, अर्थात सगळं सोडलं, आणि मग मी शुद्ध शाकाहार करतोय, सतसंगतीत वावरतोय, मुखानं सारखं तुझं नाम घेतोय, म्हणून माझ्यात आता सद्बुद्धी जागी झाली. सद्बुद्धी धारण करणं आणि भगवंताचं नाम घेणं हा एक प्रकारचा शुद्ध भाव असतो. अर्थात वैराग्य
धारण करून केलेलं नामस्मरण हा शुद्ध भाव असतो. आणि असं वैराग्ययुक्त नामस्मरण अर्थात शुद्ध भाव, या भावाच्या बळावर मला तुझी प्राप्ती करून दे. आणि देवा तुझी प्राप्ती हे या मृत्यूलोकातलं किंवा या जगतातलं, या विश्वातलं, या मनुष्य जीवनातलं हा सगळ्यात मोठा लाभ आहे. याच्यापुढे लाभ नसतोच काही. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतायत, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. मित्र लक्षात घ्या, काही मिळेल पण मनुष्यजन्म पुन्हा मिळणार नाही. जिंदगी ना मिलेगी दोबारा. मनुष्य जीवन अतिशय मोलाचं आहे, याचं मात्र करू नका. द्रव्यार्जन, नश्वर वस्तुसंग्रह, विषयभोग यात मनुष्य जीवन खर्च करू नका. मांसाहार करू नका, कुसंगती करू नका, नामापासून दूर पळू नका. याने दुर्बुद्धी जागी होते. दुर्बुद्धीने पापाचरण, कुकर्म आणि तुमचं पतन होतं, तुम्ही नरकाला जाता. आज समाजात मी बोललो 95% लोक मांसाहार करतायत, दारू पितायत, कुसंगतीत वावरतायत, गलिच्छ आहार करतायत, नामापासून विन्मुख आहेत, कीर्तनात, प्रवचनात, सप्ताहात येत नाहीत. या सगळ्या गोष्टीने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतायत. कारण या सगळ्या गोष्टीने नामापासून दूर पळणं, कुसंगतीत वावरणं, मांसाहार करणं, दारू पिणं, या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला दुर्बुद्धी फुटते. ही दुर्बुद्धी काय? परद्रव्य परणारीचा अभिलाष, दुसऱ्याच्या बाईकडे वाईट नजरेने पाहणं दुर्बुद्धी आहे. दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं, लांडीला बाडीनं लुटणं दुर्बुद्धी आहे. परनिंदा करणं दुर्बुद्धी आहे. परपीडा दुर्बुद्धी आहे. असत्य बोलणं दुर्बुद्धी आहे. सत्संगतीत न येणं दुर्बुद्धी आहे. कुठलीही निषिद्ध गोष्ट करणं दुर्बुद्धी आहे. कुकर्म करणं दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धीने पदरात पडेल तर नरकच पडेल, अधोगती होईल, नरकाला जाल, दुसरं काही पदरात पडणार नाही. म्हणून आम्हाला शहाणं होण्याची गरज आहे. शुद्ध शाकाहार करा, सत्संगतीत या, मुखानं सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करा. दुर्बुद्धी पळून जाईल, सद्बुद्धी तुमच्या जीवनात येईल. आणि जसा मी बोललो की गंगेला जसा शेवट समुद्र, तसं सद्बुद्धीला शेवट परमात्माचा असतो. तुम्हाला परमात्मा दर्शन घडेल, परमात्म्याची प्राप्ती होईल, तुमचं कल्याण होईल, मनुष्य जीवनाचं सार्थक होईल. कारण भगवंताची प्राप्ती हा सर्वात मोठा लाभ असतो, याच्यापेक्षा मोठा लाभच नसतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आणि म्हणून आपण कशा करता आलोत, कुठून आलोत, कुठं जायचे, काय याची जाणीव असू द्यावी. खाण्यापिण्याचा नरदेह केवळ देहभरण हे तो जाण उघडी नागवन. खाण्यापिण्यात, मजा हजात, पैसादला कमावण्यात, विषय भोगात आयुष्य खर्च करू नका. हे तर करावंच लागतं थोडंफार प्रमाणात, पण हे करत करत, संसार करत करत भगवंताशी जोडा, हरिनामाशी जोडा, शाकाहाराशी जोडा, सत्संगतीशी जोडा. सद्बुद्धी जागी होईल, ती तुम्हाला भगवंताशी जोडेल, भगवंताची प्राप्ती करून देईल. आणि म्हणून आज समाज कुसंगतीत गेलाय, मांसाहार करतोय, भगवंताच्या नामापासून दूर गेलाय. आणि म्हणून यांना दुर्बुद्धी फुटली. तर या दुर्बुद्धीचे चटके सगळ्या समाजाला बसत आहेत. माणसात दुर्बुद्धी आहे म्हणून मनुष्य भ्रष्टाचार करतोय, परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतोय. आज स्त्री कुठंच सुरक्षित नाही, घरात नाही, बाहेर नाही, आईच्या गर्भात बी नाही.
गर्भात गर्भपात आहे, बाहेर बलात्कार आहेत आणि घरात नवऱ्याचा इतरांचा जाच आहे. स्त्री कुठं सुरक्षित नाही. का दुर्बुद्धी आहे? का दुर्बुद्धी? भगवंताच्या नामाला विनमुख, कुसंगती आणि मांसाहार. आज भ्रष्टाचारानं देश खिळखिळा झाला आहे. दुर्बुद्धी कारण आहे, परपीडा आहे, परनिंदा आहे, हाणाहाणी आहे, मारामारी आहे, भांडण तंटा आहे, विचित्र वातावरण झाले समाजात, गचाळपणा आलाय, माणुसकी राहिली नाही, नीती गेली, इमानदारी गेली. का? दुर्बुद्धी आहे. समाजात दुःख नांदते. का? तुम्ही पाप आचरण करतायत, कुकर्म करतायत, म्हणून समाजात दुःख आहे, पीडा आहे. मग समाजाचं शुद्धीकरण करायचं असेल, समाजात सुख नांदावं असं वाटत असेल, तर तुमची सद्बुद्धी जागी होणं आवश्यक आहे. दुर्बुद्धीमुळं समाजाचं वाटोळं व्हायलंय, सगळे दुःखी आहेत. दुर्बुद्धी कशामुळं? तर गलिच्छ आहार अर्थात मांसाहार, दारू, कुसंगती आणि नामापासून विनमुक्ता, यामुळे दुर्बुद्धी. दुर्बुद्धीने कुकर्म, पापाचरण, समाजाला त्रास, दुःखाचं वातावरण, आणि तुम्ही नरकाला जाता. मग हे टाळायचं तर शुद्ध शाकाहार करा, सज्जनाच्या संगतीत या, सत्संगतीत या, मुखानं देवाचं नामचिंतन करा. दुर्बुद्धी पळून जाईल, सद्बुद्धी जागी होईल. सद्बुद्धी जागी झाली की शुद्ध कर्माचरण, जीवनात सदाचार येईल. आणि जीवनात सदाचाराला की गुणगोविंदाचं सुखाचं वातावरण जगात, देशात निर्माण होईल. सगळा समाज सुखी होईल. आणि म्हणून तुमच्या चरणी विनंती आहे की शुद्ध शाकाहार करा, सज्जनाच्या संगतीत या, भगवंताचं नाम घ्या, सद्बुद्धी येईल, समाजात सुख येईल. पण हे नाही केलं, कुसंगतीत गेलात, नामस्मरण नाही केलं आणि गलिच्छ आहार केला तर दुर्बुद्धी येईल. आणि दुर्बुद्धी नको आहे म्हणून महाराज म्हणतात की दुर्बुद्धी